नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण पाहणार आहोत 10वी बोर्ड परीक्षेत 90 पेक्षा जास्त मार्क्स कसे मिळवायचे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला अभ्यासाची योग्य पद्धत, वेळेचे नियोजन, शेवटच्या दिवसांची स्ट्रॅटेजी आणि गोल्डन एक्झाम टिप्स सांगणार आहे. सगळं सांगणार आहे. नोटबुक आणि पेन घेऊन बसा. चला सुरुवात करूया. सर्वात अगोदर हे लक्षात ठेवा की 10वी बोर्ड समजून घ्या. म्हणजे काय करायचं? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. बोर्ड परीक्षा अवघड नसते, पण योग्य पद्धतीने अभ्यास केला नाही तर अवघड वाटते. मग आता त्यासाठी काय करावं? सर्वात पहिलं तर करायचं आहे की संपूर्ण सिलेबसची यादी बनवायची आहे. प्रत्येक विषयातील जास्त मार्क्सचे जे चॅप्टर असतात त्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि मागील 5 वर्षांचे प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. एकदा जर तुम्हाला पॅटर्न समजला की अर्धी लढाई इथं जिंकली. म्हणजे बोर्ड कशा प्रकारे प्रश्न काढते हे तुम्हाला कळणार आहे जर तुम्ही मागील 5 वर्षांची प्रश्नपत्रिका बघितली. तर प्रश्नपत्रिका बघितली की तुम्हाला आणखीन कळणार आहे, एक गोष्ट कळणार आहे, ती म्हणजे सतत कोणत्या धड्यामधून, कोणत्या संकल्पनेमधून प्रश्न येतात किंवा किती मार्क्सचे येतात हे तुम्हाला समजणार आहे आणि इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते आहेत हे देखील तुम्हाला समजणार आहे. प्रश्न हे सतत रिपीट होत असतात बरं. आणि संपूर्ण सिलेबसची एकदा यादी केली की तुमच्या माइंडला एक गोल फिक्स तयार होणार आहे माइंडमध्ये की तुम्हाला इतकं सारं कव्हर करायचं आहे, एवढं तुम्हाला कव्हर करायचं आहे, अशी डिटेलिंग तुमच्या मेंदूला भेटत असते. त्यामुळे तुम्ही 3 गोष्टी सर्वात अगोदर करायच्या आहेत. त्या कोणत्या? संपूर्ण सिलेबसची यादी बनवायची आहे, प्रत्येक विषयातील जास्त मार्क्सचे चॅप्टर मार्क्स करायचे आहेत आणि मागील 5 वर्षांचे प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत. हे 3 एकदा तुम्ही काम केले की तुमचा मेंदू हा त्या प्रकारे काम करायला सुरुवात करतो. आता पुढे 90+ मार्क्स मिळवण्यासाठी स्टडी स्ट्रॅटेजी. आता तुम्हाला माहिती झालं, तुमच्या मेंदूला हे माहीत झालं की आता मला इतकं हे करायचं आहे, अशा प्रकारे करायचं आहे, हे सगळं इम्पॉर्टंट आहे, हे तर सगळं काही माहीत झालं. पण आता अभ्यास कसा करायचा? योग्य प्रकारे अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी स्ट्रॅटेजी बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला इथं काही पॉईंट्स सांगते, तुम्हाला ते खूप कामाला येतील. तर सर्वात पहिलं आहे दररोजचा अभ्यास प्लॅन करणं. जर तुम्ही दररोज 4 तास अभ्यास करत असाल तर त्या 4 तासात तुम्ही फक्त अभ्यासच केला, काय केला हे तुम्हाला फक्त तुम्ही वाचताय परंतु तुमचा अभ्यास होत आहे का रिॲलिटीमध्ये हे चेक करणं पण महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा सर्व प्रकारे अभ्यास होणं महत्त्वाचं आहे. आता मी जसं तुम्ही फक्त 4 तास अभ्यास करत असाल तर मग काय करायचं? 1.5 तास नवीन चॅप्टर घ्यायचा, 1.5 तास प्रश्नाचा सराव करायचा आणि 1 तास काल जो चॅप्टर आपण केलेला आहे त्याचं रिव्हिजन करायचं. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं नवीन चॅप्टर केल्याने तुमचा सिलेबस पुढेही जाईल आणि 1.5 तास प्रश्न सोडवल्याने तुम्हाला त्यामधून कसे प्रश्न येतात आणि तुमच्या हातून खूप सारे प्रश्न सोडवले जातील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये ते प्रश्न आली तर तुम्हाला लिहायला खूप सोपं जाणार आहे आणि तुमचं त्यातच रिव्हिजन सुद्धा होणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा सर्व प्रकारे अभ्यास होणार आहे. आणि पॉईंट नंबर 2 आहे गणित आणि विज्ञान कसे अभ्यासावे. आता मुलं खूप अभ्यास करतात पण गणित आणि विज्ञान या 2 गोष्टींमध्ये आले की ते खूप अडकतात. मग आता कसा अभ्यास करायचा त्याचा? तर फक्त वाचायचं नाही, लिहून काढायचं. मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं आहे की एकदा लिहिणं म्हणजे 100 वेळेस वाचण्याबरोबर असतं. तर तुम्ही एकदा लिहून बघितलं, एकदा सूत्रपाठ केली, सगळी वही बंद केली आणि ते सगळी लिहून बघितली तर ते तुमच्या डोक्यामध्ये प्रोसेस होतं आणि ते तुम्हाला कायम लक्षात राहतं. तुम्ही एकदा हे करून बघा. एकदा सूत्रपाठ करायची आणि नंतर न बघता लिहून काढायची, ते तुम्हाला कायम लक्षात राहतील. आणि नंबर 2 आहे फॉर्म्युला वेगळ्या वहीत लिहा. जर तुम्ही फॉर्म्युला वेगळ्या वहीत लिहिला तर शेवटच्या दिवशी जर तुम्ही रिव्हिजन करत असताना तुम्हाला फॉर्म्युला पटपट ते वहीमधलं बघून फास्ट रिव्हिजन करता येतं. आता पुस्तकामध्ये तुम्ही किती वेळ शोधत बसणार? त्यापेक्षा वहीमध्ये एका साईडला तुम्ही सगळे फॉर्म्युले लिहून घेतले असतील तर तुमचं फास्ट रिव्हिजन होणार आहे. आणि दर आठवड्याला एक पूर्ण पेपर सोडवायचा आहे. म्हणजे तुम्हाला गणित आणि विज्ञानचा खूप सराव होईल आणि तुम्हाला पेपर खूप सोपं जाणार आहे. इतिहास आणि भूगोल कसे अभ्यासावे? पॉईंट्समध्ये लक्षात ठेवा. आता इतिहास भूगोलमध्ये आपल्याला काय असतं?
लिखाण करायचं असतं खूप सारं. मग पॉईंट्समध्ये लक्षात ठेवले की तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. आणि डेट्स आणि घटना स्टोरी पद्धतीने लक्षात ठेवा. स्टोरी पद्धतीने एक स्टोरी बनवायची आहे. आपल्याला शिक्षक पण शिकवतात बघा, त्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि नकाशाचा खूप सारा सराव करायचा आहे, कारण भूगोलमध्ये नकाशा हा येतोच. आणि पॉईंट नंबर 4 आहे इंग्रजी आणि मराठी. लेटर रायटिंग फॉर्मॅट पाठ ठेवायचा आहे. इझीसाठी एसेसाठी 5 ते 6 टॉपिक्स तयार ठेवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला त्यामधला किंवा त्यासारखा कुठलाही टॉपिक आला तर त्यामधलंही थोडंफार तुम्हाला लिहिता येईल. आणि ग्रामर रोज 20 मिनिटे सराव करायचा आहे. ग्रामरचा सराव तुम्हाला खूप सारा ठेवायचा आहे, कारण ग्रामर इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि त्यावरती प्रश्न येत असतात. आणि शेवटचे 30 दिवस, आता शेवटचे 30 दिवसाची प्लॅनिंग कशी करायची. पहिल्या म्हणजे 1 ते 20 दिवस, पहिले 20 दिवस काय करायचं आहे, फुल सिलेबस रिव्हिजन करायचं आहे. दर 2 दिवसांनी एक सब्जेक्ट पूर्ण करायचा आहे. आणि आता ते 20 दिवस पूर्ण झाले की पुढचे 5 दिवस फुल लेंथ क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. म्हणजे पूर्ण जसा तुम्हाला 80 मार्कचा प्रश्न येतो तसा प्रश्न पेपर सोडवायचे आहेत. आणि नंतर ते 5 दिवस झाल्यानंतर पुढचे 5 दिवस वीक चॅप्टर, म्हणजे तुमचे जे तुम्हाला ज्या चॅप्टरमध्ये भीती वाटते, तुम्हाला वीक आहे तुमचा जो एरिया, त्यामध्ये तुम्ही फोकस करायचा आहे. आणि फॉर्म्युला आणि डेफिनेशनचं रिव्हिजन करायचं आहे. असं तुम्हाला 30 दिवसाचं प्लॅनिंग करायचं आहे. तर तुम्ही जितकी प्लॅनिंग कराल, जितकं प्लॅनिंग केलेलं फॉलो कराल, तितकं तुम्हाला इथं फायदा होणार आहे. आणि नंबर 4 आहे एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी. एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे. सर्वात अगोदर तुम्ही काय करायचं आहे, प्रथम संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचा. नंबर 2 आहे सोपे प्रश्न आधी सोडवा, म्हणजे तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल की माझा इतका पेपर झाला, आणि तुमची भीती कमी होईल आणि तुमचं मेंदू पद्धतीने, म्हणजे शांत पद्धतीने काम करायला सुरुवात करेल आणि तुम्हाला सगळं काही आठवणार आहे. आणि स्टेप्स स्पष्ट लिहा, म्हणजे तुम्ही असं लिहित गेला त्याचा काहीच अर्थ नाही. स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहित गेल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्क भेटणार आहेत. आणि डायग्राम नीट काढायचा आहे, क्लिअर काढायचा आहे, जसा दिलेला आहे तसा डायग्राम काढायचा आहे. शेवटच्या 10 मिनिटांत पेपर चेक करा. एकदा पेपर चेक करायचा आहे, क्वेश्चन नंबर, क्वेश्चन खाली क्वेश्चन, नंतर पुरवणी वगैरे, नाव, रोल नंबर, सगळं काही चेक करायचं आहे, म्हणजे तुमची जी मेहनत केलेली आहे ती वाया जाऊ नये. आणि आता गोल्डन टिप्स आहेत. अभ्यास करताना मोबाईल दूर ठेवायचा आहे, म्हणजे तुमचं लक्ष मोबाईलकडे जाणार नाही. 45 मिनिटे अभ्यास प्लस 5 मिनिटे ब्रेक घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा मेंदू रिफ्रेश होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी आणि इंटेलिजन्स हे एका माळेची मणी आहेत. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पूर्ण आज केला उद्या नाही असं नाही करायचं. रोज तुम्ही करायचा आहे अभ्यास. हो, तुम्हाला जास्त नाही होत, रात्रभर जागणं नाही होत, परंतु 4 तास करा, परंतु रोज करा. ते खूप महत्त्वाचं आहे. रोज करणं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला कोणत्या विषयाचा फुल रिव्हिजन हवा आहे आणि 10वी बोर्डमध्ये 90+ मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.